तर वळूयात आणखी एका महत्त्वाच्या बातमीकडे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे धुळे आणि नंदुरबारच्या दौऱ्यावर आहेत। कृषी विभागाचं कामकाज नियमित सुरू ठेवा अशा स्वरूपाचे आदेशच अजित पवार यांनी कोकाटेंना दिले। कोकाटे यांचं कृषी पद बदलण्याची चर्चा असताना दुसरीकडे मात्र पक्षश्रेष्ठींकडूनच कृषी खात्यासंदर्भात दौरा करण्याचा आदेश आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते। अधिक माहिती घेऊयात प्रांजल कुलकर्णी यांच्याकडून। प्रांजल, एकीकडे प्रचंड जोर वाढतोय तो म्हणजे राजीनाम्याचा विरोधक मोठ्या प्रमाणात मागणी करतायत, मात्र अजित पवार हे कोकाटे यांच्या कामावरती तितकेसे काही नाराज आहेत असं दिसत नाहीये। प्रज्ञा, आपण बघितलं तर विरोधकांकडून सध्या मागणी ही राजीनाम्याची कोकाटेंकडे केली जाते। विरोधक हे आक्रमक झालेले बघायला मिळत आहेत। यासोबतच आपण काल देखील बघितलं तर माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषी खातं हे काढून घेतलं जाईल अशा देखील चर्चा या सुरू होत्यात। मात्र आपण एकंदरीतच बघितलं तर जी काही सूत्रांकडून आता माहिती मिळते त्यानुसार हे कृषी खातं माणिकराव कोकाटे यांच्याकडेच कायम हे राहणार आहेत। विशेष म्हणजे ज्या काही चर्चा देखील होत्या की पक्षप्रमुख अजित पवार यांची ते भेट घेतील, त्यांना भेटायला बोललेत, मात्र तसं देखील पुढील 3 दिवस तरी होणार नाही असं दिसतंय। कारण शासकीय अधिकृत दौराचा प्राप्त झालेला आहे आणि त्यानुसार आज दुपारी माणिकराव कोकाटे हे नाशिकहून धुळ्याच्या दिशेने जाणार आहेत। धुळ्याला त्यांचा आज मुक्काम असणार आहे, तर उद्या देखील ते नंदुरबारला मुक्कामी असणार असून पुढचे 3 दिवस त्यांचा धुळे आणि नंदुरबारचा असा हा दौरा असणार आहे। त्यामुळे एकंदरीतच आपण जर बघितलं तर कुठेतरी आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या देखील निवडणुका या आहेत आणि त्यामुळे कुठेतरी जर कोकाटेंचा जर त्यांच्याकडून जर कृषी खातं काढून घेतलं तर पक्षामध्ये कुठेतरी वेगळे मेसेज तो जाणार आहेत, कुठेतरी पक्षाला एक फुट येईल अशी देखील ही भावना आहेत आणि त्यामुळे एकंदरीतच पक्षाने त्यांना अभय हा दिलेला आहे आणि त्यांच्यावरती कोणती कारवाई म्हणा किंवा त्यांच्याकडून कृषी खातं हे काढून घेण्यात हे आलेले नाहीयेत। तुर्तास तरी आता माणिकराव कोकाटे आजपासून 3 दिवस धुळे नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत आणि त्यांच्याकडे कृषी खातं हे कायम राहील असे सध्या बोललं जात आहे। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी प्रांजल।